प्रश्न असा विचारला की गीता शेवटी काय सांगते. तर म्हणलं गीता 3 गोष्टी सांगते, त्या एकच आहे. चित्तप्रज्ञ व्हा, ज्ञानी भक्त व्हा किंवा त्रिगुणातीत व्हा. तर म्हणाला सर हे म्हणलं लौकिक उत्तर झालं, हे काही प्रवचनाचं उत्तर नव्हे, हे प्रोफेसर सारखं झालं. मग त्यांनी काय प्रश्न विचारला, पुन्हा मार्मिक आहे. नाथांनी भागवतामध्ये गीतेचा सारांश केलेला आणि तो सारांश सांगताना असं म्हटलंय, अर्जुनाला भगवंतानी काय दिलं गीता सांगून, युद्ध करीत असताना सुद्धा त्याची समाधी ढळली नाही हे त्याला दिलं. आईच्या म्हणला हा जरा हुशार दिसतोय जास्ती, बरोबर आहे. तेव्हा त्या दृष्टीने म्हणाला आपण सांगा, मग हा विषय बरोबर सांगता येईल 15व्या अध्यायातला, याचा काय संबंध आहे, त्याचं उत्तर देणं जरूर आहे. गीतेमध्ये समाधी सांगितलेली आहे, यात वादच नाही. समाधिस्थस्य केशव चित्तप्रज्ञस्य का भाषा, हे सांगत असताना तो समाधी अवस्थेमध्ये असतो. तर मग गीतेमध्ये समाधी सांगितलेली आहे. अर्जुन लढायला गेला, त्याला समाधी सांगितली, ठीक आहे. आम्हाला जर गीता सगळ्यांच्या करता आहे तर आम्हाला समाधी कोणती, प्रश्न नाही का. आता हे बरोबर आहे, गेल्या लढाईमध्ये अमेरिकन सैन्याला भगवद्गीतेची भाषांतर वाटली फुकट. जसं बायबल फुकट देतात ना, तसं ख्रिस्तोफर इशेलवूड याने, प्रभावानंदानी इशेलवूड यांनी भाषांतर केलेली भगवद्गीता फुकट वाटली सैनिकांना. त्यांचा हेतू बरोबर होता. गीतेचा सामान्य हेतू काय आहे, अर्जुन मी लढत नाही म्हणाला, तो लढायला लावला. तेव्हा तुम्हाला आता लढलं पाहिजे जर्मनाशी म्हणून ती गीता दिली, ते बरोबर आहे. पण ही जी समाधी आहे हे काय आहे, आधी आपण समाधी शब्द समजावून घ्या. आपल्याला साधारण काय वाटतं, समाधी म्हणजे डोळे झाकून बसला आणि स्वतःला विसरला की समाधी. समाधी या शब्दाचा अर्थ असा, सम आ धा, धा म्हणजे ठेवणे, आ म्हणजे सर्व बाजूने, सम म्हणजे सम्यक, म्हणजे एकाच ठिकाणी सर्व लक्ष केंद्रित करणे, याचं नाव समाधी. याचा परिणाम काय होतो, याचा परिणाम असा होतो की ज्या प्रकारची समाधी असेल त्या प्रकारानं बाकीच्या वस्तू सुटतात. आणि म्हणून भगवंताची प्राप्ती होणं हे ध्येय धरलं, म्हणजे समाधी लागणं हे ध्येय धरलं, तर बाकीचे व्यवहार आपोआप सुटणं हे समाधीत प्रगती होण्याचे चिन्ह आहे. तुमचं कर्म कमी होणं, बाहेर जाणं कमी होणं, वाचन सुटणं, लेखन सुटणं, हे त्याचं लक्षण आहे. त्याचं वाईट नाही वाटतं कामाचं, बरोबर चाललंय असं वाटलं पाहिजे. तुमची कला आहे, तुमची विद्या आहे, गळायला लागली पाहिजे. म्हणून समर्थाने जे म्हटलेलं आहे, परी सर्व सोडवून द्यावे, मरावे परी कीर्ती. सोडून द्यावे कशाला, सुटलंच पाहिजे. त्याशिवाय 5 प्रकारच्या समाधी गीता सांगते. पहिली समाधी असेल गीतेची तर कर्मसमाधी आहे. कर्मसमाधी म्हणजे काय, अर्जुनाला लढायचं होतं ना. जर समाधी म्हणजे सर्व लक्ष एके ठिकाणी ठेवणं असा अर्थ असेल, तर युद्ध करताना मी कोणाशी युद्ध करतोय, कशा करता करतोय, केव्हा करतोय, कोणत्या ठिकाणी करतोय, याचा विसर पडून कर्मामध्येच एकाग्रता झाली. तुम्हाला काय होत सांगायला काही तारतम्य पाहिजे ना. मग तुम्ही जो म्हणता हे क्लासचं व्याख्यान नाहीये, हे प्रवचन आहे. प्रवचन म्हणजे असं खालपासून वरपर्यंत सगळं समजलं पाहिजे.
तर सांगतो आपल्याला, टेबल टेनिसचा एक चॅम्पियन मला भेटला. त्याला मी विचारलं, अलीकडे तुझं नाव वर्तमानपत्रात येत नाही, तू काय नाही? मी आता लोकांना ट्रेन करतो. कर बा म्हणलं, तू का सोडलं? ते फॉर्म मध्ये नाही म्हणतात ना, असं त्यांचं असतं, ती भाषा आहे त्यांची. फॉर्म मध्ये नाही कर म्हणलं. का फॉर्म मध्ये नाही? सर म्हणाला, माझी एकाग्रता होत नाही. तो म्हणाला, एका स्ट्रोक वरची जर एकाग्रता ढळली, तुमचा सगळा गेम म्हणला खराब होतो. काय एकाग्रता लागते? बुद्धिबळाचा खेळ तुम्ही पाहिलाय ना, काय एकाग्रता लागते? खेळण्यामध्ये सुद्धा अतिशय एकाग्रता लागते. ही कर्मसमाधी. याचं उत्तम उदाहरण म्हणजे, तुम्ही आम्ही पूजा करतो. अरे पूजा म्हणजे नाटक होतं. पूजेमध्ये कधी एकाग्रता होते आपली? सगळ्यांची नाही. होतो सगळ्यात काही लोक. पूजा करताना देव आणि मी याच्या पलीकडे दुसरं काही असतं का मात्र नाही. ही कर्मसमाधी आहे. वाचन सुद्धा एक कर्मच आहे समजा, पण ती कर्मसमाधी नाही, कारण त्यात विचाराचा अंग आहे म्हणून मी म्हणत नाही. पण एखादी बाई स्वयंपाक करतेय, मन लावून स्वयंपाक करते, मनापासून करते, तिचे लक्ष इकडे तिकडे जायचं नाही, बरोबर ते. तेव्हा कर्मसमाधी ही पहिली समाधी आहे विद्येत. असा आहे. हा काही वाचचा विषय नव्हे, तेव्हा मी फार वाढवीत नाही हो. किती ते उदाहरण आपल्याला देता येते. कर्मसमाधी. दुसरी समाधी आहे ती आहे नाद समाधी. त्यांनी आपल्याला भारतीय अध्यात्मशास्त्र सांगतोय नाद समाधी. माणूस हा मुळी जर नागामधूनच आलेला आहे, तर नाद समाधी 2-3 प्रकारची आहे. एक नामाची समाधी, नाम समाधी. का सांगतो आपल्याला? आकाश हे सर्वात सूक्ष्म, पंचमहाभूतापैकी सर्वात सूक्ष्म आकाश. आपला देह पंचमहाभूतात्मक आहे. पंचमहाभूतामध्ये सगळा सूक्ष्म आकाश, त्याचा धर्म शब्द. तेव्हा माणसाच्या देहावरती शब्दाचा अतिशय परिणाम होतो. आपल्याला साऊंड थेरपी मी सांगितलीच आहे. साऊंड थेरपीमध्ये हिंदू साधना अँड सायकोअनालिसिस असा एक जेकब नावाचा ग्रंथ आहे, आपल्याला मी इथं दाखवला. त्याच्यामध्ये त्यांनी साऊंड थेरपी म्हणजे ऑपरेशन केल्याची जखम आहे त्याच्यावर काही वेळेला लाईट देतात. आता आवाजाच्या लहरी त्याच्यावर सोडतात आणि जखम बरी होती. तो मुद्दा जाऊ द्या. असं समजू नका की पाश्चात्य लोकांनी किंवा विज्ञानाने ते सिद्ध केलं म्हणजे सिद्ध झालं आणि मग आपल्या संतांचे अनुभव काय चुकीत घालायचे असं काय करता नाही. तेव्हा हा जो शब्द आहे हा देहाचं धारण करणारं तत्व आहे. आपला जो देह धारण होतो हा आवाजाने धारण होतो, शब्दाने धारण होतो, सूक्ष्म शब्द. त्या नादलहरीने, त्या नादलहरीची समाधी जी आहे ती नामाने साधते, ही नामसमाधी. आपल्याला मी ते ज्ञानेश्वर महाराजांची सांगितले ना, नामामृत गोडी वैष्णवा लाधली, योगिया लाधली जीवन कला. योगी समाधी लावून जे सुख भोगतो हा नामामध्ये होतो. याला अनाहत म्हणतात. सूक्ष्म नाद म्हणजे अनाहत नाद. आणि हेच नादाची समाधी स्वर समाधीमध्ये अनुभवायला येते. स्वर एकदा लागला आणि तो त्यात गेला म्हणजे मी कुठे जातो काय जातो हे सुद्धा विसरून जाईल, निघून जाईल गळ्यामधून, गाणार नाही. स्वर समाधी. स्वर समाधी मध्ये त्या गायनामध्ये आणि इतर कलांच्या मध्ये अतिशय एक मूलभूत फरक आहे. त्याचं कारण असं आहे, चित्रकार चित्र रंगवीत असताना पाहणाऱ्याला काही वाटणार नाही, चाललंय रंगवतोय, मग झाल्यावरती पाहता येईल. शिल्पकार पुतळा तयार करताना ओबडधोबडच असणार, पण गायनाची गंमत अशी हा गाताना श्रोत्याला रमवून टाकतो. म्हणून श्रोता आणि वक्ता, गाणारा गाता गवई हे दोघही एकदम समाधीमध्ये जाऊ शकतात. हे गाण्याचे
म्हणून आपण ध्यानात ठेवा, शोपेनहावर सारख्या तत्वज्ञानाने संगीताला दिव्य कला म्हटलेलं आहे. दी मोस्ट मेटाफिजिकल ऑफ दी आर्ट्स, म्हणजे भगवंताला जवळ असणारी. आणि म्हणून समर्थांनी धन्य ते गायनी करा. अरे भगवंतानी गीता सांगितली, गीता म्हणजे गायली. असं काय करतात, भगवद्गीता म्हणजे गाला तो. आणि भगवान गाणाराच होता. शंकराने मी सांगितलं ना, श्रीकृष्ण जर हिंदुस्थानी म्युझिक मधून संगीतातून काढला तर काय शिल्लक राहणार आहे. तेव्हा स्वर समाधी किंवा नाद समाधी, मी त्याला स्मरण समाधी म्हणतो. नाम घेता घेता तो इतका त्यात जातो की मी नाम घेतो हेही विसरून कुठे आहे काय आहे ती समाधी लागली पाहिजे. आणि सोपी का, आमच्या देहाचं मूळ असते. त्यामुळे देहात तो सूक्ष्मात गेला की बेपत्ता होऊन जातो, हरवतो. तुम्हाला समजतंय ना, नामामध्ये मी स्वतःला हरवला पाहिजे, म्हणजे मी कुठल्याही याचा पत्ता लागला नाही पाहिजे. हे नाम समाधी. म्हणून यज्ञानाम जपयज्ञोस्मी. काय यज्ञाचं महत्व आहे, यज्ञाचं मर्म असेल तर मी देणं हा यज्ञाचं मर्म आहे. सगळ्या यज्ञामध्ये ते संबंध तो आपलं यजमान देऊन टाकतो, दान करतो सगळं. तेव्हा याच्यामध्ये मी द्यावा लागतो. आणि म्हणून नामयज्ञाचं महत्व. तिसरी समाधी योगाची समाधी. योगाच्या समाधीमध्ये वृत्ती निरोध आहे. अंक मनात येतं म्हणजे काय, माझ्यात येत आहे ना, नाही येऊ देणार. हे अतिशय सामर्थ्याचं काम आहे बरं. उदाहरणार्थ गमतीनं म्हणतोय मी, तुम्ही ऐकायला बसलात, माझं जाऊ द्या हो, कोणाचं ऐकायला बसलात आणि तुम्हाला झोप यायला लागली, येतं म्हणजे काय असं सांगून डोळे झाकायचे नाही. तर डोळे न करता झाकतात नाही का, झोप यायला लागली आला आला असं करतो. मात्र डोळ्यासमोर पाहतो म्हणून म्हणतो मी आपला नाही येऊ द्यायची. सोपी ओढ नाहीये. मी कॉलेजमध्ये असताना बोर्डिंग हॉस्टेलमध्ये, तिथे पोरं काय करायचे, रात्री सिगरेट प्यायचे. झोप यायला लागली की सिगरेट. त्याचं कारण काय व्हायचं, जवळजवळ 8 महिने अभ्यास करायचा नाही, इकडे जा या धंदे. मग 2-3 महिने आले की मग रात्री बसायचं. झोप यायची. झोप यायला की चहा आणि सिगरेट प्यायची. सिगरेट पिऊन जरा झुरकी मारली की झोप जातो. बरं का, माझ्या म्हणण्यात हेतू काय होतं त्याने, एक प्रकारे इकडे आवेग आलेला झोपेचा दुसऱ्या आवेगानं नाहीच करायचा. पण हे काही माणसाचं काम नव्हे. मला झोप येते ना, माझ्या मेंदूवर माझा एवढा ताबा पाहिजे की मी नाही झोप येऊ. मला भूक लागली, मी नाही खाणार. बाकीच्या फालतू गोष्टी सोडूनच द्या हो. फालतू गोष्टी म्हणजे कोणत्या, त्याच गोड खावाचं वाटतंय किंवा आज आमकं खावाचं वाटतंय, आमकं पाहावंसं वाटतंय. उदाहरण घ्या, अतिशय सुंदर गायन चाललेलं आहे की तुम्ही रमलेला आहात आणि एकदम बंद करून टाक. त्या रेडिओला कशाला शिव्या देतो. आपली वृत्ती पाहावी. एखादं असं होतं ना, मध्ये ते रेडिओ बंद पडतो आणि मग ते म्हणतात की मध्ये ऐकायला आलं नाही म्हणून माफ करा. हे नेहमी तुझं आहे त्यांचं आपलं. पण आपली वृत्ती अशी पाहिजे की मध्ये खंडित झाली पाहिजे. मी माझी वृत्ती माझ्या ताब्यात पाहिजे. का जाऊ दे, हे सामर्थ्याचं काम मी आपल्याला सांगितलं. परी उपासती ते योग्य ते अधीन असेल. मी आपल्याला सांगितलं ना, ज्ञानेश्वरी म्हणजे अध्यात्माचा ज्ञानकोश, विश्वकोश, एन्सायक्लोपीडिया. 6व्या अध्यायात हे सांगितल्यावर अर्जुन म्हणतो, अरे बापरे कृष्णा, अरे काय कोणाला सांगितलं काय आहे. अरे नाही, हे ज्याची तयारी आहे त्याच्याच करता आहे, सर्वांच्या करता नाही. आणि गुरुदेव रानडे म्हणायचे ते मला अतिशय आवडलं की वास्तविक गीतेमध्ये हा एवढा विस्तार नाही योगाचा. तुमच्या सामान्य मार्गाला उपयोगी पडेल तेवढंच आसन प्राणायाम एवढा भगवंतांनी सांगितला. पण हा एवढा विस्तार करायचं कारण असतं ते म्हणत की हा हिंदुस्थानातून लोपून चालला होता. हा मार्ग तज्ञ न राहिल्यामुळे लोपून चालला. तो लोपू नये म्हणून ज्ञानराजांनी तो सांगून ठेवला. मग पुढे कुणी अनुभव घेणारा असेल ते कुंडलीने तेवढं वर्णन सगळं.
हा तिसरा योग. चौथा योग, चौथी जी आहे समाधी ती प्रेम समाधी आहे. काय सांगायचं प्रेम समाधी? आपल्याकडे मीराबाई, जनाबाई, नामदेव, तुकाराम महाराज मूर्तिमंत प्रेम समाधीचं काय सांगायचं? अरे तुकाराम महाराजांची अवस्था तर काय वर्णन करावी. त्या भंडारा डोंगरावर गेल्यानंतर वृक्षवल्ली आभा वनचरी सोय, पक्षी सुस्वरे आळवी, तेने रुचे एकांताचा वास. हा एकांताचा वास प्रेम समाधीशिवाय नाही. त्याला की नाही ते अंतःकरण तसं लागतं. बरं का? एका उर्दू सूफीने म्हटलेलं आहे, मुसलमान सूफीने, की प्रेमाला विशिष्ट तऱ्हेचं अंतःकरण लागतं. ये वो नगमा है जो हर साज पे नहीं गाया जाता. साज म्हणजे ते संबंध सागरी तबला वगैरे. हे प्रेमाचं गाणं असं आहे म्हणाले, भलत्या साजावरती नाही गाता है और दिल मखसूस होते हैं. त्याला निराळच अंतःकरण लागतं, प्रेमळ अंतःकरण लागतं. स्वाभाविक ही आहे. मला असं वाटतंय, मी असं म्हणेन, योगापेक्षा प्रेम करणं कठीण आहे. प्रेमाचं अंतःकरण घ्यायचं. काय त्या जनाबाईचं असेल बघा, ती कुठे योग आणि याग आणि भानगडी केल्या, नुसतं नाम घेतलं आणि प्रेम निर्माण झाल्यावर म्हणाली, धरीला पंढरीचा चोर. बेट्या कुठे जातो? अरे तू कृष्ण आहेस ना. कृष्ण म्हणजे आकर्षण करणारा, हरी, हरी म्हणजे हरण करणारा. अरे तू चोर आहेस ना. तुला म्हणले मध्य प्रदेशात होती मीराबाई, तेव्हा तिथे चोर धरायला पंचायत पडते असं दिसते. अजून चालू आहे परंपरा. बरं का? मध्य प्रदेशात. आणि हृदय हा मध्य प्रदेशच आहे देहाचा. तिथे चोर धरणं कठीण आहे, तिथला चोर. बरं का? तेव्हा म्हणाली बरोबर धरला. अरे कसा धरला? प्रेमे बांधून या दोर. दिला तो स्वतः. तुझ्या गळ्यामध्ये प्रेमाची दोरी घातलेली आहे आणि मग तुला तुरुंगात घातला, हृदय बंदी खाना केला, आत विठ्ठल कोण दिला. अरे काय बघा, काय कल्पना रम्य आहे त्या बाई. हे प्रेमात हे लोक की नाही, मला तर असं वाटतं, दे आर बॉर्न नॉट मेड. प्रेम ही अशी वस्तू आहे, अति शुद्ध, निर्मळ, स्वच्छ. अरे भगवंताचाच गुण होतो. काय प्रेम? स्वाभाविक भगवंताकडे प्रेम असणारी माणसं जन्मसिद्ध असतात. अर्जुनासारखे, उद्धवासारखे, की प्रेम हे कर म्हणून सांगावं लागत नाही. आपल्याला कल्पना म्हणजे तुम्ही आम्ही आपल्या मुलाबाळावर न सांगताना जसं सहज प्रेम करतो, तसं हे लोक, त्यांना कोणी शिकवावं लागत नाही, तर भगवंतावर प्रेम. आणि प्रेम ही वस्तू अशी आहे, चिंतनाशिवाय प्रेमच नाही. प्रेम म्हणजे अखंड चिंतन. याचं उदाहरण नाटकातलं घ्यायचं म्हणजे कालिदासाच्या शाकुंतलातलं घ्यायचं. कितीतरी आठवतात, आपला काही तो विषय नव्हे म्हणून जास्त वाढवायचं. जेव्हा शकुंतला गरोदर राहिली, दुष्यंत निघूनच गेला होता. आश्रमात बसलेली होती, पोटामध्ये भरत मूल होत आणि डोळे झाकून स्वस्थ बसलेली होती. दुर्वास ऋषी आले. दुर्वास म्हणजे तो खरा होता कोणाचा कोणाचा, पण महा तपस्वी म्हणायचा, महासंतापी. आणि किती क्षुल्लक गोष्टी त्याचा संतापी असायचा तो. त्याने आजा मिळणे तो राजा, एकादशी करणार राजा. हा, अंबरीशाच्या पाठीमागे लागलाच की हो. पुराणात त्या कसा खरा खोटे जाऊ द्या. तो आला. आल्यानंतर हिला भान नाही. प्रेमानं दुष्यंताच्या चिंतनामध्ये असलेली शकुंतला दुर्वास आल्याचं भान नाही तिला. उद्या संतापला आणि म्हणाला, विचिंतयंती यम अनन्य मानसा. कालिदासाची ती कला आहे. तू विचिंतयंती म्हणजे खोल चिंतन करते. नुसतं चिंतन नव्हे, खोल चिंतन करते, एकाग्र चिंतन करते.
कसं अनन्य मानसा, मनात दुसरा विषय नाही असं तू ज्याचं चिंतन करतेस तो तुला विसरेल. आणि मी एवढा तपस्वी आलेलो, तू माझी दखल घेत नाहीस, तेव्हा तुला हा मी शाप देतो. तुला सांगण्याचं काय, विचिंतयंती या अनन्य मानसा, हे त्यात मर्म आहे. म्हणजे प्रेमामध्ये चिंतन कर म्हणून सांगावंच लागत नाही. म्हणूनच प्रेम समाधी ही अतिशय मधुर समाधी आहे. त्या प्रेम समाधीला 2 अंग आहेत. एकीने तुम्ही आम्ही शिकलं पाहिजे. यातली जी समाधी साधेल ती शिकावी. फक्त निद्रा समाधी नको. त्याला काहीच लागत नाही, त्याला साधनाच लागत नाही काही. आता ही गोष्ट खरी आहे की आचार्यांनी पूजा सांगितलेली आहे. त्या पूजेमध्ये आत्मा त्वं गिरिजामती सहतरा प्राणी शरीरम ग्रहम, पूजा आपली सांगितली आहे. त्यामध्ये निद्रा समाधी स्थिती असं सांगितलेलं आहे. पण कसं आहे, यद्यत कर्म करोमि तत्तदखिलम शंभो तवाराधनम. काय श्लोक आहे की जे मी कर्म करतो ते तुझी पूजाच आहे. ती फारच थोर लोकांची गोष्ट आहे हो, ते काय खास आहे. या प्रेम समाधीला 2 अंग आहेत, एक आतल्या आणि एक बाहेर. आपल्या मनाची अशी एक अवस्था आहे की स्वाभाविक मनोरचना, की जे मनात आहे ते बाहेर दिसेल. आणि पुढे असं होतं, आतमध्ये परमात्मा जर स्थिर झाला तर दुसरं बाहेर दिसायला लागतं. आणि म्हणून गीतेतला जो विभूती योग आहे तो प्रेम समाधीचाच परिणाम आहे. विभूती योग म्हणजे काय, भगवंतांनी सुद्धा सुरुवातीला कशी मार्मिकता दाखवली आहे बघा. सौविकंपेन योगेन, अविकंप योग म्हटलेला आहे. बाकीचे कंपित योग आहे. विभूती योग हा अकंपित योग आहे. गीतेची शब्दरचना बघा आपण. अकंपित म्हणजे तो हलणारच नाही, त्याला क्षयच नाही. विभूती म्हणजे काय, विशेष रूपानं दृश्य झालेलं ते विभूती. भूती म्हणजे ऐश्वर्य असाही अर्थ आहे, जेथे भगवंताचं विशेष ऐश्वर्य दृष्टीस पडतं. पण मला महाराजांचं फार आवडलं. प्रेमाची दृष्टी अशी आहे म्हणाले, अगदी आपलं मूळ साधा असून सुद्धा ती विशेष वाटतं, हे प्रेमाची दृष्टी आहे. आणि म्हणून ज्याला भगवंताबद्दल प्रेम आलं त्याला या जगामध्ये प्रत्येक ठिकाणी तो विशेष रूपानच दिसेल. मला एक आठवती गोष्ट, अहो विज्ञानामध्ये सुद्धा ही एक दृष्टी आहे अशी. कशी आहे की हा अगॅसिस नावाचा एक मोठा विज्ञान पंडित होऊन गेला. विल्यम जेम्सचा गुरु हा अगॅसिस असं. त्याच्याकडे विद्यार्थी आला आणि मला म्हणाला झूऑलॉजी शिकायची, पीएचडी करायची आहे. बरं म्हणाला, मी तुला शिकवतो. एमएससी झालेला बरं का, पीएचडी ला आला. तर त्याने काय सांगितलं, एक त्याला मासा दिला. झूऑलॉजी शिकायची, प्राणीशास्त्र हे असेल, तेव्हा तू हा नीट सगळा निरीक्षण कर, अवलोकन कर, मी येतो. ते 15 मिनिटं त्याला उलटापालटा करून पाहिला, तिचे डोळे बिळे अंग पाहिलं आणि बस स्वस्त. आलेसे झाला. काय म्हणलं, पाहिला का? हो म्हणला. आणखी पहा म्हणा. असं त्याला 3 दिवस पाहायला लावला आणि मग म्हणाला झालं का? नाही साहेब म्हणलं, अजून थोडंच पाहिले, आणखी पाहायचं. म्हणजे निरीक्षण ही काय आहे वस्तू त्याला शिकवली. इतकं सूक्ष्म 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 निरीक्षण. हे विज्ञानामध्ये ज्ञानाच्या लालसेनं जसं सूक्ष्म सूक्ष्म निरीक्षण करतात, मग त्यातली ती गुंतागुंत कळायला लागते. तसं प्रेमाने जगाकडे पाहायला लागलात की त्यामध्ये भगवंताचंच ऐश्वर्य दिसायला लागते. याचं नाव विभूती योग. आणि खरंच आहे, आपण नुसतं माणसांच्याकडे बघितलं, काय त्याची मनोरचना, काय त्याची देहाची रचना, काय वागण्याची तरा. अहो मोठे मोठे कादंबरीकार, मोठे मोठे नाटककार, हे यांना ही दृष्टी असते म्हणून नाटक असतात. मी आपल्याला सांगितलं ना, महाभारतामध्ये काय त्यांनी एक सैन्य उभं केलंय आपल्या डोळ्यासमोर. मला मी सांगितलं आपल्याला मागे, मला अलीकडच्या काळामध्ये टॉल्स्टॉय एकटाच दिसतो, एवढ्या 200-250 पात्र निर्माण करणारा. ते महाभारतच आहे, वॉर अँड पीस. त्याचं आपण तिचे पिक्चर आलं आपण जरूर बघा एकदा. काय विरट नाना तऱ्हेचे मनुष्य स्वभाव महाभारतात तेच आहे.
द्वेष द्वेष म्हणजे दुर्योधन आणि दुःशासन म्हणजे द्वेष काय? अत्यंत तामसी माणसं. भीम त्याच्या उलट सात्विक खरा, पण त्याच्या अंगी तमोगुणाचा आविर्भाव एवढा की त्याचं रक्त प्यायला. पात्र कसं निर्माण केलं? द्रौपदी पाहावी, एकीकडे एवढी भगवंताची भक्त, ओटकरी भगवंताला अंबरावतार घ्यायला लावणाऱ्या निष्ठा ज्या बाईची, त्या बाईची साम्राज्य लालसा आणि पाल्यानंतर कृष्ण जेव्हा याला निघाले शिष्टाईला, त्यावेळेला केस दाखवले, आपले म्हणाले खबरदार म्हणले, हा धर्मराज संधी करील बरं म्हणले, त्याचं ऐकू नकोस, याचं उत्तर काढ. तू एवढी भक्त ना, पण मला कशी पात्र कसं निर्माण? धर्मराजा अरे का शूर कमी होता, पण लगेच ते दूध खेळायला बसल्यानंतर लागला गेला, वाहवला म्हणजे राज्य गमावून बसला गेला. भीष्माचार्य भगवंताच्या तोडीचा ज्ञानी, असं काय समजतं आपण? एवढा मोठा ज्ञानी. आणि जेव्हा विचारला प्रश्न की धर्मराज याच्यात हरलेला आहे, तो दास झालेला आहे, मी सम्राज्ञी आहे, मला पणा लावायचा अधिकार त्याला आहे का? आपण सांगा. आपण वृद्ध आहात, धर्मज्ञ आहात, सभेमध्ये बसलेला आहात, गप्प बसले. अर्थस्य पुरुषो दासः. अरे मी दुर्योधनाचं अन्न खाल्लेलं आहे, कसं त्याच्या उलट बोलू? काय तोच भीष्म म्हणावा, न घरी शस्त्र करी मी. बघा दुसरी बाजू त्याची. भगवान श्रीकृष्ण प्रतिज्ञा करतात, हा एवढा महाक्षत्रिय महाज्ञानी क्षत्रिय त्यावेळेला प्रतिज्ञा मोडलं म्हणजे मृतप्राय होणार. आणि भीष्म आले म्हणले, प्रतिज्ञा करतोस? आलो म्हणले. बघ प्रतिज्ञा मोडायला लागली. तो भीष्म असा, आणि तोच भीष्म पुन्हा ज्ञान सांगतोय. शेवटी कसं मनुष्य स्वभावाची रचना. दुःख दुःख म्हणजे काय? महाभारताचा जोर कशामध्ये आहे? शेक्सपियरच्या हॅमलेट मध्ये जो जोर आहे, मॅकबेथ मध्ये जो जोर आहे, शोकांतिकेमध्ये, तो महाभारतामध्ये. शोकांतिकेशिवाय जोरच नाही ना. आणि रामायणामध्ये सुद्धा सीतेला शेवटी सोडली म्हणूनच रामायणाचं तेज वर आलंय की लोकारहणासाठी मी यदिवा जानकी मपी, अरे मी जानकीला सुद्धा सोडेन. हे भरतराज आपल्या भाऊभूतीनं तोंडात घातलं रामाच्या ऐकलं, मी राजा म्हणून. आणि आपल्याला मी सांगितलं सीतेची सुद्धा गंमत आठवली सहज. शोकांतिका मी का म्हणतो? रामकृष्णांना आपल्या जीवनामध्ये अतिशय कष्ट भोगावे, शारीरिक कष्ट काय भोगले. त्याला मनाचं दुःख नाही जो, कारण परमात्माच्या ठिकाणी चिकटल्याचं दुःख झालं, अतिशय शरीराचे कष्ट भोगले. तेव्हा ते काय म्हणाले, मला पहिलं जे दर्शन झालं ते सीतेचं झालं. म्हणाले मी बसलो होतो तेव्हा गंगा किनारी एक पांढरं लुगडं नेसून केस मागे सोडलेले आहेत अशी तिची मूर्ती आली, आणि अतिशय करुण चेहरा होता. तर तो दुःखी चेहरा किंवा ते दर्शन मला झालं म्हणून आयुष्य दुःख भोगावं लागलं. म्हणजे हेतू काय की सीतेचं चरित्र हे असं दुःखानं भरलेलं. मला म्हणायचं का आपल्याला, तिची भूमिका कशी रंगवली आहे बघा. इतकं दुःख भोगते आहे, असं आहे मन सुद्धा काय असतं माणसाचं. आणि तिला जेव्हा सोडली का बघा, रचना तरी कशी, कथेची रचना गंमत आहे फार. गरोदर होती, सहज रामचंद्र आले आणि म्हणाले, काय तुझे डोहाळे आहेत, तुला काय वाटतं, ते काय खावं प्यावं काय वाटतं. तर इतक्यामध्ये एक चित्रकार आला. त्या चित्रकाराने दंडकारण्याची चित्र आणली होती. ती चित्र हे नवरा बायको पाहत होते की ओळखीची स्थानं त्यात होती. हे बामका आहे, हा नदी आहे, हे असं आहे तसं आहे तसं आहे. तेव्हा जानकी काय म्हणाली, तुम्ही विचारलं ना डोहाळे, मला पुन्हा दंडकारण्यात जावं असं वाटतं. आता ते बघा, तेव्हा आपण म्हणतो ना डोहाळे काय लढे पुढच्या डोहाळेला कथेची रचना गंमत आपली. आणि प्रसंग असा आला, तेवढा तो धोब्या करून तो आला. त्या धोब्याची बायको स्वामीने दिली होती माहेरी, आलीच नाही. आणि आली, महा काय म्हणाला, मी तुला घरात घे का, मी का राम आहे काय म्हणाला, सीता घरात घे. आता काय करावं, म्हणजे एवढा हा महात्मा राजा काय. आणि ते येऊन सांगितलं त्यावेळेला रामचंद्राला, भट्टराज आपल्या
भगवतीने फार अप्रतिम वर्णन केले. एवढा राजा हत्तीसारखा मनाने बलवान, त्याचा अंतःकरण असं असं झालं की सीतेला सोडायची काय लोकरंजनासाठी. सीता पवित्र असू आणि त्याने ते लक्ष्मणाला सांगितलं की तिला घेऊन जा अरण्यामध्ये आम्ही सोडून ये. तेव्हा ती आनंदाने गेली, तर तिला वाटलं माझी डोहाळी पुरवतात म्हणून. आणि खाली लक्ष्मण उतरला आणि काय झालं असेल त्याला सांगा. 14 वर्ष बरोबर होता ना तो. काय झालं असेल त्यांनी सांगितलं राजाची आज्ञा अशी बरोबर. आता बघा सीता म्हणजे सात्विकतेची मूर्ती म्हणतो अगदी उसळली बघा एकदम आणि म्हणाली वाच्यस्त्वया मत वचनात राजा. त्या राजाला माझ्यावर तू हा प्रश्न विचार. मला तू असं सोडतोस, तुला हे शोभतं का? शुकस्य किम तत् सदृशं कुलस्य. तुझ्या कुलाला आणि तुझ्या विद्वत्तेला हे शोभतं का? असा प्रश्न विचार. म्हणजे माझ्याकडून रामाला हा प्रश्न तू विचार. पण लगेच मी सांगितलं आपल्याला तिच्या मनाने पलटी खाल्ली. छे 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 छे, राम आणि कधी अन्याय करेल छे, शक्यच नाही. हे बघा खाते राम मला अन्याय सोडेल नाही. ममैव जन्मांतर पातकाना, माझीच ही मालची पाप आहेत, त्याचा विपाक झालेला आहे. कालिदासाचा ऋण सांगतात. अरे महाकाव्य ते असं गोष्ट खरी असो खोटी असो, मनुष्य स्वभावाचे ते एकंदर तरंग वर्णन करायचे. तसंच मॅकबेथ हॅमलेट यांचं आहे बरं. मोठा या शंकाच नाही. मुद्दा सांगायचा आपल्याला काय की ही जी प्रेम समाधी आहे यामध्ये आत एकदा तो भरला की बाहेर त्याच ऐश्वर दिसायला. काय सांगायचं आपल्याला. भूती देव म्हणून भेटतो या जना, नाही हे भावना नरनारी. दुष्ट त्रास देत असताना भगवंता काय रूप घेतलेलं आहे. सृष्ट मदत करीत असताना भगवंता वा हे काय रूप घेतलं. ही दृष्टी ज्ञानेश्वर महाराजांची असली पाहिजे. त्याशिवाय सहन करणं शक्यच नाही. माणूस की हा भटजी मला अवहेलना करतोय, नाही भगवंताचीच लीला आहे. आणि मग दुसऱ्या गळ्यात हात घालतोय, अरे त्याचीच लीला आहे. हे असं असलं पाहिजे. ही विभूती पूजा. आणि हे जगात पाहायला लागल्यानंतर महाराज म्हणायचे की मला फार आता ते बुद्धीनं पटायला लागले. अशा माणसाला पदोपदी चमत्कार आहे म्हणजे. अहो असं बघा, जो मानसशास्त्र म्हणतो एव्हरी पर्सन इज युनिक, प्रत्येक व्यक्ती ही विशेष आहे असं मानसशास्त्र साधे हे अभ्यास करणारे विज्ञान पंडित मानसशास्त्रज्ञ म्हणतात. प्रत्येक माणूस हा स्वतंत्र निराळा आहे. जर त्याचं अंतरंग आपल्याला असं पाहायची ही कला साधली, असं वाटेल कसं कसं काम करतंय. आपलं अंतरंग काम करते पाहिल्यानंतर आज सगळ्या नावाची काय ताज छान लागली, आज त्याला सगळं ठीक आहे पण का जमत नाहीये, नाही काय करणारच नाही का. कसं असतं पहा. म्हणजे हे जगाकडे पाहायला लागल्यानंतर तो आत बाहेर प्रेमानं भरूनच जाईल. त्याला विश्वरूपच दिसते. आणि अर्जुनाने जसा सर्व बाजूने नमस्कार करायला सुरुवात केली, ज्ञानेश्वर महाराजांचं आठवतंय का आपल्याला. पूर्वेकडे पाहिलं भगवंता नमस्ते नमो, इकडे पाहिलं नमः नमः, इकडे पाहिलं नमो नमः. जिकडे पाहावं तिकडे तो प्रेम समाधी. त्याच्याही पेक्षा आणखी कठीण असेल तर विचार समाधी आहे. विचार समाधी म्हणजे कशी ती तिने अध्यायाच्या आरंभी आपल्याला सांगितलेली आहे. अर्जुनाला त्यांच्या हातात लक्ष दे बाबा. थोडं सांगतो आपल्याला. विचारामध्ये 2 फरक आहेत. इंग्लिशमध्ये त्याला रिझनिंग आणि थिंकिंग असं म्हणतात. मराठीमध्ये विवेक आणि विचार 2 आहेत. आत्मानात्म विवेक करायला सांगतात. विचार तुम्ही अनुसरण करतोच आहोत आत्मानात्माचा, तो नाही विवेक. काय फरक आहे रिझनिंग आणि थिंकिंग मध्ये? फरक असा आहे की विचार हा जो आहे हा देहबुद्धी केंद्रित आहे आणि विवेक आहे हा आत्मबुद्धी केंद्रित आहे. म्हणून विचारामध्ये कालाचं स्वामित्व आहे. थॉट इज द चाइल्ड ऑफ टाइम. विचार कालाधीन आहे. पण विवेक जो आहे हा शाश्वत आहे, कालातीत आहे. याला इंग्लिशमध्ये लॉजिकमध्ये इम्प्लिकेशन आणि इन्फरन्स असं म्हणतात. इम्प्लिकेशन म्हणजे एक उदाहरण सांगतो आपल्याला. हे काय तर्कशास्त्र शिकवण्याचा विषय नव्हे हा, आता गुंतागुंत हे उदाहरण सांगतो आपल्याला की आपण असं म्हणलं की सर्व माणसं मरतात
जे म्हणजे याच्यातच अर्थ असा आहे, जे मरत नाही, जे अमर आहेत ती माणसं नाही. तर हा काही विचारानं काढलेला तर्क नाही, हा त्या अर्थामध्येच असलेला एक भाग आहे, त्याला इम्प्लिकेशन म्हणतात. त्याच्यावर कालाचं हे नाही, तो तिथे असतो, तुम्हाला कळे लागेल न कळे. ज्ञानेश्वरीमध्ये त्यांचं जे अर्थ जगत आहे तुम्हाला कळो नको ते आहेच तिथे, पण ज्या क्रियेने तुम्ही ते बाहेर काढता ती कालाधीन आहे. मग ती सांगणाऱ्यावर, वाचणाऱ्यावर, अनुभव घेणाऱ्यावर त्यावर. तेव्हा विचार समाधी म्हणजे कालाधीन असलेला जो विचार त्याला ओलांडून त्याच्या पलीकडे जो विवेक आहे त्यामध्ये शिरणं, आणि तिथे गेल्यानंतर तो विश्वमनाशी तादात्म्य पावतो. उदाहरण सांगतो आपल्याला. भागवतामध्ये आपण मूळ ध्रुवाचं चरित्र वाचलं तर त्यामध्ये असं आढळेल, ध्रुवाला नारदाने सांगितलं तू नारायण नारायण म्हणत जा, आणि तो त्यामध्ये इतका गेला की त्याने असं वर्णन केलंय, तो समष्टी रूप बनला. म्हणजे त्याचं मन विश्वमनाशी तादात्म्य पावलं. इतकं झालं की प्रत्यक्ष विष्णू आले समोर त्याला भागच नाही, कारण तो देहावर राहिला नाही, तो त्या विश्वमनात समष्टी मनात गेला, व्यष्टी मनात राहिला नाही. हे त्यांचे शब्द. म्हणजे की नाही तो कॉस्मिक माइंडशी तादात्म्य झाला, इंडिव्हिज्युअल माइंड त्याचं गेलं. हाच अनुभव अरविंदांना हिरोखून जेव्हा इथे आले अपोलो बंदरवर तेव्हा हा अनुभव आला. कॉस्मिक मी एकदम विश्वाशी तादात्म्य पावलेलो आहे असा त्यांना अनुभव आला. हा अनुभव काही ना आल्यावर टिकतो, काहींचा टिकत नाही, त्यांचा टिकला. असं असतं. आपण सुद्धा क्वचित अतिशय जर नामात गेलो तर क्षणभर जाऊ ना तिकडे, पण आपली शोकांतिका अशी पुन्हा खाली घसरतो. तो इतका घसरतो की पुन्हा महिना 15 दिवस जाता येत नाही. म्हणजे साधनाची मजा हीच आहे, त्याची चटक येऊन जाते. ती चटक आल्यानंतर पुन्हा काढत नाही, पुन्हा काढत नाही. अरे तू मागून मिळत नसतो ते, त्याची कृपा लागते. म्हणून यमे वैष गुणिते सिद्ध पुरुषामध्ये ही अशी दोन माणसं असतात. एक कृपा पात्र, अहो का तुम्हाला मिळालं त्याला विचार, हो मला तरी काय माहिती, त्याला कल्पनाच नसते. आणि दुसरा साधन सिद्ध असं. कारण कोणातरी बोलताना सांगितलं मी, रामकृष्णांच्या जवळ असे दोघं होते. एक विवेकानंद, एवढी तयारी असून साधन करायला लावलं, आणि ते नाग महाशय होते, त्याला प्रश्नच नाही. ते कसं असतं, तुकाराम महाराज म्हणजे मातेची खांदी बाळ नेण्याशी आईच्या कडेवर बसल्यानंतर याला कसे कष्ट आले आहेत, तसं जो संपूर्ण शरण गेला त्याला साधनाचे कष्ट नाही. तू नाम घेवलं तेवढं घेतलं नाही आणि झोप घेतली, बसते स्वस्त. पण मी करेल ज्याला अहंकाराचा जोर आहे, नाही तू असं करायला पाहिजे, हे इतकं जप कर, तेवढं कर, 13 कोटी कर, 15 कोटी कर, त्याच्याकरता नाही, त्याला जरूर नाही. माझं नाम तुम्हीच घ्या म्हटल्यानंतर हा आपला दोस्त. पण त्याच्या कडेवर बसलं पाहिजे. तुका म्हणे नको पुसू वेळा उपदेशी वेगळा उरला नाही. नको सांडू अन्न, नको सेवू वन, चिंती नारायण सर्वभूम. अरे काय ते किती सुरेख सांगितलं नाही का. आता जास्त विचारू नको, याच्यापेक्षा उपदेश. म्हणून विचार समाधी मोठ्या माणसांचं काम आहे. आणि ध्यानात ठेवा, आपण मोठे विज्ञान पंडित असतात ना, त्यांना विचार समाधी साधलेली असते, याशिवाय शक्यच नाही होणार. त्यांचे विचार इतके उच्च प्रगल्भन असे असतात. फरक काय आहे मग सत्पुरुषांतून त्यांच्यात, ते खाली येतात. इतर वेळेला तुमच्या आमच्यासारखी साधी माणसं बनतात. हा एकदा गेला की पुन्हा येत नाही. सत्पुरुषाची स्थिती अशी आहे, तो तिथे गेला की पुन्हा येणार नाही. यात गत्वा न निवर्तन्ते, अशी याची अवस्था ती त्याची. आणि ती सांगण्याकरता हा 15वा अध्याय आहे, विचार समाधी. बाकीच्या समाधी झाला सांगून, आता विचार समाधी 17-18 अध्याय जे आहेत, 16-17 हे तर उपकारक आहे. सत्वगुण याचं वर्णन आहे, दैवी संपत्ती नाही. 18व्या सगळा सारांश आहे. 15वा अध्याय हा विचार समाधी सांगताय. आणि म्हणून अर्जुनाला सांगितलं अतिशय एकाग्र हो, कारण अति सगळे विश्वव्यापक विचार मी तुला सांगणार. आणि मी आपल्याला एकदा सांगितलं की रसेलने प्रॉब्लेम्स ऑफ फिलॉसॉफी नावाची, व्हॉट इज यूज ऑफ फिलॉसॉफी, फिलॉसॉफीचा उपयोग काय, त्याने हेच म्हटलेलं आहे. याचे विचार इतके व्यापक असतात तत्वज्ञानाचे की त्या विचारांचा माणूस राहील तर त्याचे तो सुद्धा इतका व्यापक बनेल. तो बनला नाही जातात, परंतु नाही हा मार्गच नव्हे. महाराजांचं फार बरोबर आहे.
महाराजांच्या या दृष्टांतापेक्षा रामकृष्णांचा आणखी चांगला आहे. महाराज काय म्हणलं की लहान मुलं म्हणले रबर ताणतात, रबराचं जरा ताणतात, ते सोडलं की पुन्हा पहिल्यासारखं ताणून ताणून ढिलं होईल तेवढंच, बरं का, बाकी काही नाही. तसं नुसत्या विचाराने ब्रह्मविचाराने जर मनुष्य पोचत असतात तर आतापर्यंत सगळे शास्त्री पंडित पोचलेच असते. ते रबर ताणल्यासारखं होतं थोडस. पण रामकृष्णांच्या दृष्टीने याही कशा सुरायचा. स्प्रिंगची खुर्ची असते म्हणजे तुम्ही बसलं की स्प्रिंग दबलेली, उठलं की पुन्हा पहिल्यासारखी. किंबहुना मी आणखी असं म्हणेन की जी स्प्रिंग पूर्ववत होते ती स्प्रिंग जास्त चांगली हो की नाही. तसं निरूपण ऐकून गेल्यानंतर पहिल्यासारखं होतं श्रोता म्हणून चांगला. असं कारण पुढच्या वर्षी तेच सांगता येतं पुन्हा रविवारी, कारण तो पहिला सांगत असतो. क्षमा करा, ऍट दी कॉस्ट ऑफ यू आय नाही, माझा हेतू असं नाही. तेव्हा सांगण्याचा हेतू काय, विचार समाधी अतिशय श्रेष्ठ आहे. यालाच इंग्लिश मध्ये कॉन्टेम्प्लेशन असं म्हणतात, आणि हे अतिशय कठीण आहे. ज्याला निधिध्यासन असं म्हणतात आपल्याकडे. मननात बाकीच्या गोष्टी येऊ शकतात, निधिध्यासन म्हणजे दुसरं काहीच नाही. या निधिध्यासनामध्ये इतकी जबर माणसाच्या मनाला शक्ती असते की तो विश्व मनाशी सहज टक्कर मारू शकतो. म्हणूनच अरिस्टॉटल सारख्या माणसाने, महापंडित, त्याने असा प्रश्न निर्माण केला आहे एथिक्स मध्ये आपल्या नीतिशास्त्राच्या नुसार की कर्म करणारं जीवन, कर्ममय जीवन आणि विचारमय जीवन, या श्रेष्ठ कोणचं, विचारमय जीवन, कॉन्टेम्प्लेटिव्ह लाईफ. आणि कारण त्याने काय अप्रतिम सांगितले सांगतो की म्हणाला उत्तम जीवन कोणचं, दी गुड लाईफ, ते भगवंतासारखं आहे, ईश्वरासारखं आहे ते, कारण तो सर्वोत्तम आहे ना. तेव्हा त्याच्यासारखं तर म्हणलं देव मोठा का, तर तो 24 तास 12 महिने तो चिंतनातच असतो, तो ध्यानातच असतो किंवा समाधीत असतो. म्हणून लाईक अनटू गॉड, देवासारखं जीवन जे आहे ते उत्तम सर्वोत्तम ते असेल तर हे विचाराचे समाधीचं जीवन. परमात्मा संकल्पानं जसं विश्व निर्माण करतो, का संकल्पाला सामर्थ्य, त्याचा संकल्प कधी लट्टा पडणं शक्य नाही, कारण तो त्या समाधीत असतो. तसा हा तत्वज्ञानी पुरुष चिंतनानेच त्याच्यामध्ये करतो. आणि ही गोष्ट खरी आहे, त्याचं म्हणणं अतिशय खरं आहे. जगाला आजपर्यंत उपकार जर कोणी जगावर केले असतील तर ते चिंतनात राहणाऱ्या पुरुषांनीच केलेले आहे. मी आपल्याला सांगतो, ज्ञानेश्वर महाराजांनी काय कर्म केले खरं सांगू का, अगदी विनोदानं, तुम्ही आम्ही आपल्या आयुष्यात जास्त कर्म केले ज्ञानेश्वर महाराजांच्या पेक्षा. एवढा प्रपंच नाही का केला, मुलं बाळांनी थोडं झालं काय, नोकऱ्या केल्या काय, थोडं झालं, केवढं कर्म केलंय. त्या पुरुषानं काय केलं, अरे 21-22 वर्षाचं आयुष्य ते काय, आणि पुन्हा पहिली 8-10 वर्ष अशी गेलेली, म्हणजे हे 10-12 वर्षामध्ये या पुरुषाच्या चिंतनाचा हजारो लाखो लोकांना आज 1000 वर्ष फायदा होतोय. काय चिंतनाची तीव्रता आहे नाही का महाराज. मग आणि आपण होऊन पुन्हा गेले, झालं माझं चिंतनाचं फळ मी दिलेलं आहे, माझं द्यायचं संपलं, मी चाललो. फार मोठा पुरुष. तुम्हाला असं करायचं झालं तर आमच्या श्रोतेच करले होते, कारण म्हातारेच लोक जास्त आहे बरं का. जर आपण असं ठरवलं बाकी एवढा फायदा होईल, मुंबईत जागा कमी राहायला जागा हे होईल नाही का, ती संपलं भाऊ, आपलं काम झालंय. आता सरकार आता नोकरीतून काढून टाकतंय, घरातील मुलं मला म्हणतात गप्प बसा ना, आता काय भानगड करतो उगीच, कशाला ना गप्प आहे. बायको सुद्धा म्हणजे अनुभव स्वानुभव नव्हे, हा गैरसमज करू नका, पण नाव खरंच आहे. म्हातारपणी बायको मुलाची बाजू घेते. काय घेते, आता ज्याला मुलगाच नाही त्याची पण घेते, किंवा ज्या मुलगा झालं नाही, पण मुलाची बाजू का बाजू घेते. म्हणजे जर समजा मुलगा, आई, सून आणखी बाप असं असलं ना, तर तीन एका बाजूला एक एका बाजूला अशी परिस्थिती होते. का असं होतं ते बरोबर आहे हो, की ओळखते आता ह्यांचं दम काय राहिलंय, काही लागलंय, किंवा आपल्याला आता सांभाळणार तर मुलगा सांभाळणार म्हणून कदाचित असेल. प्रपंचाचं कोड सुटणं कठीणच आहे. म्हणजे मी असं म्हणेन, ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरी घेतील, प्रपंचाचा अर्थ सांगणं कठीणच आहे, इतकं ते आहे गोड.
तेव्हा मुद्दा सांगण्याचं काय, हा विचार समाधी म्हणजे अतिशय मोठी अवस्था. आपण थोडा विचार करा, आता पण आपण जे वाचलं 2-3 रविवार, हे जे विचार माणसाच्या डोक्यात राहिले तो हलक्या वृत्तीवर येणारच नाही. विश्वव्यापीच विचार जिथे राहिले तिथे किती. आता 20 मिनिटं राहिले जातात. पण हा अतिशय महत्वाचा भाग आहे गीतेतला. या 5 समाध्या जी मी सांगितल्या, समाधीचे अंग म्हणा आपण, त्याला जी समाधी साधेल ती. आपल्याला मी सांगतो, सर्वात कर्म समाधीचा फार कठीण आहे हो. आपल्याला मनापासून कर्म करायची सवयच नाही. नाही तर तुमच्या नोकऱ्या चालल्या कशा असते एवढ्या, हे काय काम करतात दिसतच आहे. आपल्याला नाम समाधी, नाम समाधी खरी आहे, त्या नामात जा. ते मात्र अगदी सहज साधे म्हणून काय स्वभाव आहे, नियमाने केलं ना झटझट साधे. प्रेम समाधी खरं ते यावं लागतं. प्रेम देवाचे हे देणे, देहभाव जाय जेणे, तुकाराम महाराजांचं आरोग्य आहे खरं की हे मागून नाही मिळत, तेच असतं. आणि योगाची समाधी कठीण, विचार समाधी आपलं काम, बरं मोठ्या माणसांचं काम, त्याची बुद्धी सुद्धा अशी विचार असते की बोलायची. तेव्हा नाम समाधी, नाम समाधी ही. आता आज त्यांचा विषय थोडक्यात सांगतो, मग आपण ओळ्यावर. त्यांनी मूळ काय ते सांगितलं, मूळ अज्ञान आहे. या अज्ञानातून सगळं हे येतं. या विश्वाला काहीतरी हे आहे ना, हेतू आहे. यामध्ये रचना आहे. रचना, हेतू हे सगळे ज्ञानाची कार्य आहे. म्हणजे या विश्वाच्या पाठीमागे सुद्धा ज्ञान आहे. तेव्हा अज्ञान जरी मूळ म्हटलं तरी या अज्ञानातून पहिल्यांदा एक प्रकारचं ज्ञानच निर्माण होऊन विश्व निर्माण करत. काय होतं, माणसाच्या बुद्धीला शेवटी परस्पर विरोधी सांगावं लागतं. ते निर्माण झालं की या जगात जे दिसतंय ते सगळं मूळ रूपानं तिथे असलं पाहिजे. म्हणून हे मघाच मी आपल्याला इम्प्लिकेशन अँड इन्फरन्स, मराठीत म्हणजे व्यंजित अर्थ आणि अनुमान, ह्या 2 गोष्टी सांगितल्या. म्हणजे एक समग्र अर्थ ज्याच्यात असतं ते इम्प्लिकेशन, आणि दुसरं आपण निर्णय घेतो ते अनुमान आहे. तर ते इम्प्लिकेशन जे व्यंजित अर्थ असतं ना, त्याच्यामध्ये कालाचा संबंध नाही, ते लॉजिकल असतं. दुसरं जे आहे अनुमान आहे ते कालाधीन असतं, ते क्रोनॉलॉजिकल असतं. ते पहिलं लॉजिकल आहे, क्रोनॉलॉजिकल आहे. म्हणजे पहिल्यामध्ये कालाचा संबंध नाही, तो अर्थ असतोच तिथे. अर्थ काढायला लागला की कालाचा संबंध आहे. तसं आजचं जे वर्णन आहे हे लॉजिकल आहे, क्रोनॉलॉजिकल नाही. म्हणजे कसं, अज्ञान आलं, अज्ञानातून हे आलं, त्यातून हे आलं, त्यातून हे आलं, म्हणजे काही कालाधीन नाहीये, एकातच सगळं ते अर्थ व्यंजित आहे. कसा, मूळ चित शक्ती निर्माण झाली. अज्ञानातूनच मूळ चित शक्ती निर्माण झाली. चित शक्तीमधून अहंकार निर्माण झाला. अहंकारातून एकीकडे चित्त चतुष्टय निर्माण झालं, दुसरीकडे पंचमाभूत सूक्ष्म पंचतन्मात्र, आणि या पंचतन्मात्रातून पंच ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय ही निर्माण झाली. हे जे सांगत असताना एकाखाली एक आले नाही, एकाच त्या चित शक्तीमध्ये सर्व अंतर्भूत आहे. इम्प्लिकेट्स असं म्हणतात, त्याच्यामध्येच ते अर्थ आहे. आम्ही विचार करताना देहबुद्धीनं आम्हाला ते एकामागे एक आलं सांगावं लागतं. आता बघा आपण, माझ्या ह्याच्यातली 94 ओळी, ते चिद्वृत्ती पहिले महत्तत्व उमलले, ते पान वाले दुले एक. त्या अज्ञानातून, अज्ञानी मूळ म्हणून सांगितलं आपल्याला तरी, त्या अज्ञानातून एक लुसलुशीत कोळं पान आलं. ती काय आली, चिद्वृत्ती आली. वृत्ती म्हणजे शक्ती आली, म्हणून चित शक्ती रूप एक कोळं लुसलुशीत पान आलं. चिद्वृत्तीची शक्ती म्हणजे काय, मूळ जाणीवच, पण भगवंताची जाणीव नसून, स्थिर जाणीव नसून, गतिमान विश्व निर्माण करणारी जाणीव निर्माण झाली. त्याला बिकमिंग असं म्हणतात. असण्यातून होणं निर्माण झालं. मला बोलत नाही काय सांगावं, कसं सोपं सांगावं. असणं जे होतं पहिलं सत,
ते होणं झालं म्हणजे बदल आला. कारण वृत्ती शक्ती आली की फरक आला. होणं आलं, बदल आला. म्हणून होणं म्हणजे काय आहे त्याप्रती समाधान नसणं. काहीतरी व्हावं, हे व्हावं, ते व्हावं, ते व्हावं, ते व्हावं. होणार आहे काहीतरी म्हटल्यानंतर अमुकच व्हावं, तमुकच होऊ नये, हे सगळं होणं थांबलं. म्हणूनच आहे त्याप्रती समाधान ठेवणं हे परमार्थाचं साधूचं लक्षण. आपल्याला हे पटतच नाही त्याला काय करायचं. आमची सगळी कल्पना, अहो काय सांगू तुम्हाला, आपण जे साधन करतो ना ते साधन सुद्धा काहीतरी होण्याकरता करतो. हे लक्षात काय होईल तेवढं करावं, झालं नाही. बरं आपला स्वभाव असा मागे काहीतरी पराणी लावल्याशिवाय होत नाही का. कसा विरोध आहे बघा माणसाचा. म्हणून इकडे प्रयत्न करायला पाहिजे आणि प्रयत्न मी करतो ही भावना नसली पाहिजे. म्हणून निष्काम कर्मयोगाचं मर्म असं आहे, आले भागा ते करीतो तुझे नाम उच्चारितो. तुकाराम महाराज की मला तुझं नाव स्मरण ठेवतोय आणि ते करतोय. यातही करते पण नाही, त्यातही करते पण नाही. नाहीतर तुम्ही साधनामध्ये जर करते पण घातलं तर ते देहबुद्धीनेच होईल, त्याच्या पलीकडे जाता येणार. म्हणून सुद्धा गुरुची आवश्यकता आहे. किंवा ज्ञानेश्वर महाराज सांगितलं म्हणून मी करतोय, माझी अक्कल नाही. म्हणून चित वृत्ती हे कोवळं लुसलुशीत पान आलं. पुढे काय झालं, मग सत्वरजतमात्मकू त्रिविध अहंकारू जो एकू तो तिवणा अधोमुखू दिरूपुटे. झाडाचं रूप घेतलेलं आहे तेव्हा हे पान आलं सुंदर कोवळं लुसलुशीत. म्हणजे याला हरिपाठ नाही. 9465 मध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी संविद असं म्हटलेलं आहे. या विश्वाला संविद व्यापून आहे. संविद म्हणजे ज्ञान आणि ज्ञान म्हणजे हेतू सहेतुकता. तुम्ही पहा विश्वाची रचना बघा किती नियमबद्ध व्यवस्थित आहे. अरविंदांनी आपल्या याच्यामध्ये एक असा आक्षेप काढला. पलीकडच्या रविवारी मी सुचवला आपल्याला की म्हणाले विज्ञानाचं मूळ तत्व असं आहे विश्वामध्ये व्यवस्था आहे म्हणून ते विज्ञान नियम शोधायला जातं. त्याच्यावरती आक्षेप एकच आहे. या व्यवस्थेवर काय आक्षेप आहे, विश्वामध्ये म्हणाले वेस्ट फार आहे, वाया फार घालवलं जातं. याला काय, यात कसं म्हणजे योजना आहे वाया घालवण्यामध्ये, असं त्यांचं म्हणणं आहे. ही जी तर त्यांचं म्हणणं त्यांनी अरविंदांनी असं म्हटलंय, हे जे वाया घालवणं आपण म्हणतो ही मानवी दृष्टी आहे, ही विश्वदृष्टी नव्हे. असं आपण वाया घालतो. मी म्हणतो यापेक्षा महाराजचं दृष्टांत फार छान. महाराज म्हणाले तुम्ही म्हणले फळ खाताना वरचं साल काढून टाकता, आतली बी काढून टाकता आणि मधलं खाता, म्हणजे म्हणजे ते वेस्ट आहे का, वाया गेला असं म्हणायचं का. मधलं हे नीट राहावं म्हणून जसं आहे तसं म्हणजे विश्वामध्ये हे जे दिसत आहे हे अवश्य आहे, तर आपण जगतो नाही तर मी जगू शकत म्हणाले. भगवंताचं पूर्णपण कसं आहे हे संत कशा तरी रीतीने सांगतात. हा अहंकार तुमचा आमचा नव्हे. ही जाणीव जशी विश्वाला व्यापून आहे तसा संबंध विश्वाला अहंकार आहे. तो अहंकार म्हणजे कसा, तो ईश्वराचा अहंकार. अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे. आणि याला गीतेमध्ये परा प्रकृती म्हटलेलं आहे. जीवभूता महाबाहो येदम धार्यते जगत. जसं हा देह मी हा देहात राहून देह धारण करतो तसं हे संबंध विश्व ज्या ईश्वरानं धारण केलंय त्या ईश्वराला मी ईश्वर ही जाणीव. म्हणून फरक फक्त एवढाच आहे, त्याने पसारा मांडलाय, आपणही पसारा मांडतो. आपण पसाऱ्यात गुंतून जातो, तो पसाऱ्यात गुंतत नाही, एवढाच फरक आहे. पण त्याला अहंकार आहे. अहो नाही कसा, ज्ञानेश्वर महाराजांनी तर म्हटलेलं आहे 9व्या अध्यायामध्ये की भक्ताचा अहंकार मला असल्याशिवाय चालणारच नाही. हा माझा भक्त आहे म्हणून तर आहे ना सगळं. हा अहंकार कसा आहे, विश्वव्यापी आहे आणि विश्वव्यापी असल्यामुळे आपला अहंकार आपल्याला बाधतो तसं त्याला बाधत नाही. समजून उमजून अहंकार आहे असं म्हणायचं. म्हणून हा अहंकार तो तीन त्याला कोंब येतात. तीव्णा, सत्व, रज, तम असे तीन प्रकारचे अहंकाराची टोक त्यातून निघतात. कशातून, मूळचित शक्तीमधून. आता पुढे काय होतं, एकीकडे मनोयंत्रणा
एकीकडे पंचमहाभूत, मनोयंत्रणा म्हणजे सायकोलॉजिकल ॲपॅरेटस, बरं, मनोबुद्धी चित्त अहंकार एका बाजूला, आणि एकीकडे 10 इंद्रिय, पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय म्हणजे देह. एकाच एक आहे ना, एका खाली एक म्हणजे हे नंतर ते नंतर ते नाही. मलाही धड समजलेलं नाही, मी आपलं भाषा सांगतोय तुम्हाला. पण ज्याला ते तर्कशास्त्राचं कळलं ना त्याला बरोबर कळेल हे काय. मग 3 काय होतं ते म्हणाले, बुद्धीची घेऊन आगारी भेदाची वृद्धी करी, तेच मनाचे गाळ घरी साधे. पण मनोरचना सुद्धा होती नाही, सहेतुक आहे. सहेतुक काय आहे, प्रत्येक प्राण्यामध्ये तेच आहे. काहीतरी व्यवस्था असल्या ना ती याच्यात एक त्याच्यात एक त्याच्यात एक झालं नाही, त्याला बरोबर नियम आहे. आणि तो नियम असल्यामुळे त्याला बुद्धीचा आग्रह येतो. बुद्धी आहे म्हणूनच संबंध व्यवस्थित आहे. बुद्धीचा धर्मच आहे ऑर्डर, व्यवस्था. मग हे जर आहे तर ही बुद्धीचा आग्रह येतं आणि मग मनाची फांदी त्याला येते. मग म्हणाले, ऐसा मुळाची गाढिका विकल्परस कोवळिका चित्त चतुष्टय डाळिका कोंबही जाईल. असा मूळचा हा रस विकल्पमय होतो आणि चित्त चतुष्टय मनबुद्धी चित्त अहंकार निर्माण होतात. 4 अंग. विकल्प का, मूळ संकल्प आहे, त्या संकल्पाच्या विरुद्ध आला की विकल्प आला. म्हणजे मूळची जी व्यापकता, मूळची जी शुद्ध जाणीव आहे ती अंतर्मुख न राहताना बहिर्मुख झाली की विकल्प आला. म्हणून संशय नाहीसा व्हायला विकल्प नाहीसा व्हायला पाहिजे, विकल्प नाहीसा व्हायला अंतर्मुख व्हायला पाहिजे, तरच विकल्प नाहीसा होईल. आणि भगवंतांनी संशयाला म्हटलंय, संशयात्मा विनशेद्याचं कारण आहे, तो अधोमुख आहे, हा ऊर्ध्वमुख आहे संकल्प. म्हणून भगवंताचा मूळचा जो संकल्प आहे, ज्यामुळे विश्व बरोबर चाललंय, त्याचा विसर पडला की विकल्प आला. म्हणून मन हे माणसाला त्रास देतं. भगवंताचा विसर पडायला मूळ कारण असेल तर मन आहे, म्हणून ते विकल्प. ते 4 त्याच्या मागे. हे झाल्यावर मनोयंत्रणा झाली. मग आकाश वायू द्योतक आप पृथ्वी हे 5 फोक महाभूतांचे सर्व सरळ होती. सूक्ष्म पंचमहाभूत याच्यातून येतात. तुम्ही म्हणाले कसं काय होतं, लहान मूल पोटात वाढत असताना मनच त्याला वाढवतं की नाही. मला एकाने एक न्यूज वीकचा अंक दिला होता 1 महिन्यापूर्वी. त्याच्यामध्ये त्याने असं म्हटलंय की हा गर्भ जो वाढतो आईच्या पोटात इतका व्यवस्थित बरोबर वाढतो, याचा अर्थ त्याच्या पाठीमागे मन असलं पाहिजे, जिवंत पण असलं. म्हणजे तुम्ही कल्पना कशाला करायला पाहिजे. ज्ञानेश्वर महाराजांनी 700 वर्षापूर्वी सांगून ठेवलंय की आतमध्ये त्याच्यामध्ये सहेतुकता आहे, चित्तवृत्ती आहे, म्हणून त्याच्यातून हे निर्माण होतं. सबन शरीर निर्माण होतं ते आईच्या पोटात. तसं हे विश्व सुद्धा त्या चित्तवृत्तीमधून येतं. आणि मग शब्द श्रोत्रादी तन्मात्रे ती अंगवसा गर्भपत्रे लुळविते विचित्रे उमळती जा. पहिल्यांदा शब्द आकाश. त्या आकाशाचं गर्भपत्र म्हणजे आतमध्ये असलेली पानं, गुप्त असलेली पानं त्या आकाशामध्येच असतात. म्हणजे आकाशामध्ये शब्द, मग शब्द स्पर्श रूप रस गंध हे सगळे 5 याच्यात असतात. अरविंदांनी वर सुरेख सांगितलेलं आहे. त्या चित्तवृत्तीला असं वाटतं आपण पाहावं, डोळे निर्माण. त्या चित्तवृत्तीला वाटतं आपण ऐकावं, कान निर्माण. रस घ्यावा, जीभ निर्माण. गंध घ्यावा, स्पर्श करावा, नाक आणि पृथ्वी अशी निर्माण. म्हणजे या सूक्ष्म तन्मात्रातून संबंध हा देह बाहेर आला. ओव्या वाक्य तेच शब्दांकुर वरी पडी श्रोत्रा वाढी देवळी होता करीत कांडी आकांक्षेची. डोळ्यानं पाहावं, अमक व्हावं, तमक व्हावं इच्छा. अंगत्वचे वेल पल्लव स्पर्शाचं स्पर्शांकुरी घेतली धाव. तेच बांबळ पडे अनुभव विकारांचे. निर्नाळे स्पर्श मला व्हावे. पाठी रूप पात्र पालोविली चक्षु लांब ते कांडी घाली. तेच व्यामोहता भली पालाळी जाय. डोळ्याने पाहावं असं वाटलं आणि डोळ्याने तो मोहात पडला. आणि रसाचे अंग वसे वाढता वेगे बहु असे. जिभे आरतीचे असोसे निघत दे. मग रस घ्यावे निर्णय म्हणून जीभ आली.
ते सईची कोमले गंधे ग्रहणाची दिली खाऊ बांधे तळू घे स्वानंदे प्रलोभाचा. मग गंध म्हणजे पृथ्वी निर्माण एवं महदहम बुद्धी मने महाभूत समृद्धी ये संसाराचे अवधी साथी. असं इंद्रिय पंचमहाभूत मनबुद्धी चित्त अहंकार आणि अहंकार आणि मूळची वृत्ती हे संबंध मिळून संसाराचं हे झाड झालेलं आहे. आता एकच लहानची गोष्टी शेवटी सांग आणि कल्पना तर नाही सगळी असं नाही वाटणार तर आपलं कल्पना कधी सुटायचं बो असं आहे. याला उत्तर एकच. महाराजांना एकदा विचारलं की सृष्टी निर्माण कशी झाली. संतांना विचारा म्हणा. का संतांना विचारा तर म्हणजे एक मोठा राजा होता त्याने काहीतरी कायदा पास केला. तर कोणाला कळेल असं काय केलं. त्याची अत्यंत प्रेमातली राणी होती. तिला विचारलं. तिने राजाला विचारलं. राजाने सांगितलं आमच्या आमच्याकडचं केलं. तसं संत म्हणणे त्याच्या अंतरंगातले असतात ते सांगतात ते खरं असलं पाहिजे. हे त्याचं उत्तर आहे. जानकी जीवन स्मरण जय जय राम राजा राम पावन सीताराम